दिल्लीच्या विधानसभा निवडणुकीमध्ये सुद्धा अशाच पद्धतीचं ईव्हीएमचा विषय किंवा इतर विषय येतील असा वाटतंय का तुम्हाला? बघा, हे भारतीय जनता पक्षाचे लोक काही करू शकतात. ते कोणती गोष्ट सरळ मार्गाने करत नाहीत. मग लोकशाही असेल, राज्यघटना असेल, संविधान असेल, निवडणुका असतील, अर्थसंकल्प असेल. हां, कालच प्रियंका गांधीजींनी पार्लमेंटला सांगितलं आहे की मोदी जी कितने झूठ बोलते और झूठे काम करते हैं. एका प्रमुख नेत्याने जेव्हा हे पार्लमेंटमध्ये मोदींच्या तोंडावर सांगितलेलं आहे, याचं गांभीर्य देशानं समजून घेतलं पाहिजे. चला, केसरीमध्ये काल मोठ्या प्रमाणात गोंधळ झाला. पंचायतने जो हे आहे निर्णय चुकीचा दिला म्हणून हा गोंधळ निर्माण झाला. गेल्या काही वर्षामध्ये या राज्यस्तरीय आपल्या कुस्ती स्पर्धामध्ये हे गोंधळ व्हायला लागलेले आहेत. ज्याला तुम्ही सेटिंग म्हणता, जे आमच्या निवडणुकामध्ये होत आहे, निवडणूक निकालात होत आहे, अशा प्रकारचं सेटिंग काही ठिकाणी अशा ठिकाणी स्पर्धात होते, कारण काही प्रवृत्ती त्यात घुसलेल्या आहेत राजकीय. आणि दुर्दैवानं या महाराष्ट्रात हे घडत आहे, जे कुस्तीचा आखाडा आहे, कुस्तीचं माहेरघर आहे हा महाराष्ट्र, असं व्हायला नाही पाहिजे. मागच्या वेळेला सिकंदर नावाचा एका पेलवानाला, सिकंदर शेख, मला आठवत आहे, त्याच्या डोळ्यातले अश्रू मी पाहिलेले आहेत. तो ज्या पद्धतीनं लढला आणि तो जिंकला होता असं म्हणतायत. आता आम्ही का कुस्तीतले जाणकार, आम्ही फक्त पाहतो. तरीही त्याला शेवटच्या क्षणी त्याची गदा राज्य केसरी, महाराष्ट्र केसरी त्याला दिली नाही. याच्या मागची कारणं अत्यंत गंभीर आहेत, जाती आणि धार्मिक आहेत. हे दुर्दैव आहे. बापरे, ते कोमातून बाहेर आले, मुंगीतून बाहेर आले, आता त्यांना कळलंय का? 13 फेब्रुवारीला कशा कर आभार मी मागे म्हटलं, त्याने आभार ईव्हीएमचे मानले पाहिजे. ठिकठिकाणी स्वागतासाठी ईव्हीएमच्या प्रतिकृती उभारल्या पाहिजेत लोकांनी, आणि मग ईव्हीएमला हार घातले पाहिजेत. जनतेला हार घालण्यापेक्षा त्यांनी ठिकठिकाणी जिथे जातील तिथे ईव्हीएमला हार घातले पाहिजेत, किंवा पैशाची बंडलं तयार करून त्यांना हार घातले पाहिजेत.